केलं तर तुम्ही खरे अण्णाभाऊ साठेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे खरे चेले आहात असं म्हणायची तुम्हाला क्षमता आहे. अगदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पतींचं निधन झाल्यावर पुण्यातनं पेशवे त्यांचा ताबा घ्यायला गेलेले, त्यांच्या राज्याचा, त्यांच्या तिजोरीचा. त्या महिलेनं स्त्री असताना देखील पत्र पाठवलं राघोबादादा पेशव्यांना, पुढे येऊ नका, मी लढायला तयारच आहे. तुमचा पराभव झाला तर माणसं म्हणतील एका बाईने ह्याचा पराभव केला. तरी जर पुढे आला तर एवढ्या ताकदीने आम्ही लढू की हत्तीच्या पायी तुम्हाला द्यायची व्यवस्था आम्ही आमच्या गावात इंदोरमध्ये करू. राघोबादादा परत गेले. पण या अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या इतिहासात असताना देखील आज समाज आंधळा झालेला. आम्ही सगळेच आंधळे होतो आणि व्यक्तिगत स्वार्थापोटी सगळ्याच गोष्टींची आहुती द्यायला लागली. आणि अशा आहुतीने तयार झालेला जो अग्नी आहे तो पेटतच नाही आणि त्यामुळे सगळ्या समाजात सर्वदूर शांतता पसरली. आपण विनंती केली की आपलं मत विकू नका. तुमच्या अलीकडे 2 घरं बसलेल्यांना अनुभव आहे. पैशाचा प्रभाव किती व्हावा याला काही प्रमाण नाही. आणि जर शेवटच्या 2 दिवसात पैशाचाच प्रभाव चालणार असेल तर मग बाकीच्या सगळ्या तत्वांना आता शांतपणे ऐकतात आपलं भाषण. आता सगळे शांतपणे ऐकताय. आदल्या दिवशी संध्याकाळी जे होतं त्याच्यात सगळे हिशेब बदलतात आणि मला हे कळत नाही की सगळी कायम नव्या नोटा कशा आहेत. जुन्या नोटा तर वाटते ते नाही कोण, सगळे जाता अलीकडे नव्या नोटा म्हणजे छापायचं मशीन आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आज देशात सर्व ठिकाणी. म्हणजे लोकशाही राहिलेली आहे का हा देश धनुदांडग्यांच्या हातात गेलेला आहे याचाही विचार करा. तुम्ही म्हणाल काय करायचं आपल्याला, घरी जाऊ जेवण करू, कशाला येऊ सांगतो काय करणार आणि आमच्या हातात असा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल. तुमच्या एका मताची ताकद या देशातल्या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातात हत्यार दिले ते वापरायला ते बंदी नाही. आज ती 18, 20, 22 वर्षाची पोरं रस्त्यावर आली. अमेरिकेत बसलेल्या एका पोराने आंदोलन सुरू केलं आणि 2 कोटी लोक त्याचे फॉलोअर झाले. तो भारतात आला, त्याने दिल्लीला आंदोलन केलं. ज्याचा राजीनामा मागायचा त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय ती पोरं उठली नाही. हा या देशातल्या तरुणांचा विजय आहे. नेहमी परिवर्तनामध्ये तरुण सहभागी असले तरच परिवर्तन होतं. आज बऱ्याच कालावधीनंतर या देशातला 18, 20, 22 वर्षाचा तरुण तरुणी जागे झालेले आपला हक्क मागतायत आणि उघडपणाने आपला निषेध व्यक्त करतायत. काही लोकांना तो अपमान वाटतोय, काही लोकांना आपल्या वयात आणि त्यांच्या वयातलं अंतर असतानाही मुलं अंतराचा विचार न करता एकेरीने बोलताय त्याचा राग येत असेल. पण त्याच्या मुळात या देशामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा होत नाही तर वशिलेबाजी आणि पेपर लीक मुळे वेगळ्या मार्गाने नको ती माणसं वर यायला लागले. त्याचा द्वेष, याचा राग सामान्य लोकांच्या मनात आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या.
अनेकांच्या आत्महत्या झाल्या का तर नीटचा पेपर फुटला. सगळी तयारी केली, पेपर पुढे गेला, नीटचा पेपर फुटला, नको त्यांना सिलेक्शन झालं, माझं मेरिट असताना मला संधी मिळाली नाही. या सगळ्या समाजातल्या तळागाळातल्या समस्या आज अचानकपणाने पुढे यायला लागल्या. या फोनवर ज्या गोष्टी आतापर्यंत एका बाजूने कललेल्या वाटायला लागल्या त्या आता दुसऱ्या बाजूने कललेल्या. आणि म्हणून या देशातला सामान्य माणूस हा विचारी, समंजस आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारा असला पाहिजे. मी आज आमच्या समाजात विषमता किती पूर्वी होती हे जर बघायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की युट्यूबवर जावा आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचा सावित्रीदेवी फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचे एक एक एपिसोड बघा. पूर्वी महिलांना शिक्षण किती अशक्य होतं. शिक्षण द्यायला, महिलांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना किती त्रास झाला. इथपासून त्यावेळच्या समाजातल्या अंधश्रद्धा, विषमता, जातीय व्यवस्था या सगळ्यांच्यावर त्या अमोल कोल्हेंच्या सिरियलने फार प्रकाश टाकला. एवढा प्रकाश टाकला की तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांनी एकी केली आणि त्यांची सिरियल बंद केली टीव्ही चॅनलवर. मग आता त्यांनी युट्यूबवर या सगळ्या सिरीज टाकायला, युट्यूबवर एपिसोड टाकायला सुरुवात केली. मला हे यासाठी सांगायचं की विषमतेला फार लांब जायचं गरज नाही. त्यांची सिरियल वाचा, ऐका, बघा. तुमच्या मोबाईलवर नुसतं टाकलं ज्योतिबा फुले तर ती सिरियल येईल. 25 मिनिटाची, 30 मिनिटाचा एक एक एपिसोड असतो. एक एक बघत जावा. तुम्हाला त्यावेळचे दिवस किती अडचण होते दुसऱ्या सर्व समाजांसाठी हे तुमच्या लक्षात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.